नमस्कार मंडळी. मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचे चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत राशी चक्रातल्या 11व्या म्हणजे शनीच्या कुंभ राशीच्या नोव्हेंबर 2024 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे. हे राशी भविष्य आपण नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत. तसे यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही. आपण नेहमीही सूचना देतो, कारण मंडळी आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य विसरून चालत नाही, परंतु महत्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चितपणे आपल्याला मिळतातच अनुभवायला, आणि त्यामुळे आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं सुंदर असं नियोजन. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती. तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक साधा सोपा उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. चला तर मग जाणून घेऊया नोव्हेंबर महिना आपल्या कुंभ राशीसाठी नक्की काय सांगतोय. महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या पंधरवड्यात म्हणजे 16 नोव्हेंबर पर्यंत रवी ग्रह कुंडलीच्या भाग्यस्थानातून तूळ राशीमधून गोचर भ्रमण करत राहणार आहे. पहिले 15 रवी तूळ राशीमध्ये नीच राशीची म्हणजे अशुभाशी फळं देत असतो. रवी ग्रह कुंभ राशीच्या 7व्या घराचा स्वामी ग्रह आहे, सप्तमेश. हे घर वैवाहिक जीवनातील नातेसंबंध, व्यापार, उद्योग, गुंतवणूक यासाठी अभ्यासलं जातं, कोर्ट कचेरीची कामं. त्यामुळे अशा वेळी आपल्या व्यवसायातील व्यवस्थेकडे आपल्याला लक्षही द्यावंच लागतं, कारण या काळामध्ये आपल्या व्यापारी व्यवस्था काहीशा कमजोर पडण्याची शक्यता हा रवी वाढवतो. त्याचा गैरफायदा आपले विरोधक घेऊ शकतात आणि त्यामुळे आपलं व्यवसायातलं स्थान ढळमळीत होऊ शकतं. विशेष करून ज्यांचा व्यवसाय हा परदेशाशी संबंधित आहे, मेडिकल क्षेत्राशी संबंधित आहे, अशा व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायातील बारीक सारीक गोष्टींवरती सुद्धा लक्ष ठेवणं अपेक्षित आहे या पहिल्या 15 तर ज्यांचा व्यवसाय भागीदारीमध्ये सुरू आहे अशा मंडळींनी एकमेकांशी म्हणजे भागीदारांमध्ये एकमेकांशी असलेले जे संबंध आहेत ते सुधारण्याचा प्रयत्न वाढवायचा आहे. व्यवसायाची संबंधित काही कायदेशीर बाबी असतील, काही सरकारी नियम असतील, आपल्याकडून अर्धवट जर ते झालेले असतील तर योग्य मार्गदर्शन घेऊन ते पहिल्यांदा पूर्ण करून घ्या, म्हणजे सरकारी क्षेत्रातून सरकारी नियमांच्या माध्यमातून त्रास होणार नाही. या काळात आपल्याला आपल्या जोडीदाराला सुद्धा त्याच्या कार्यामध्ये हवी ती मदत करणं अपेक्षित आहे आणि जोडीदाराबरोबरचे संबंध सुद्धा जपायला लागणारच आहेत. रवी ग्रहाचा हा प्रतिकूल परिणाम मात्र बदलतो आहे, चांगल्या अर्थाने सकारात्मक परिणाम द्यायला लागणार आहे तो 16 नोव्हेंबर नंतर. रवी ग्रह वृश्चिक राशीमध्ये येत आहे कर्मस्थानामध्ये. कर्मस्थान म्हणजे कुंडलीचं 10वं घर आणि 10वं घर हे कुंडलीचं केंद्रस्थान असल्यामुळे रवी ग्रह दिग्बली होऊन शुभ फळं देतो. या कर्मस्थानातून आपल्यालाही ती मिळायला सुरुवात होईल. शिवाय त्याला साथ द्यायला असणार आहे बुध ग्रह, कारण याच केंद्रस्थानातून बुध रवीचा होतो आहे शुभ असा बुध आदित्य योग, ज्याचा लाभ नोकरीमध्ये असलेल्या जातकांना नोकरीमध्ये लाभाच्या संधी पदरात मिळवण्यासाठी होणार आहे. तर सरकारी नोकरीत असलेल्या व अधिकार पदावर कार्यरत असलेल्या मंडळींना याचा सर्वाधिक लाभ मिळताना दिसेल चांगल्या अर्थाने. काही महत्वाच्या कामाच्या जबाबदाऱ्या अंगावर येतील, तर प्रमोशन, पगारवाढ, मनासारख्या ठिकाणी बदली यासाठी हा जो सेकंड हाफ आहे, दुसरा कालखंड 15वड्याचा हा शुभ आणि लाभदायक राहील. हा रवी आणि बुध आदित्य योग जसा नोकरदार मंडळींना शुभ परिणाम देतो आहे, तसाच त्याचा लाभ व्यावसायिक मंडळींना सुद्धा उत्तम होताना दिसेल, कारण रवी हा सप्तम स्थानाचा स्वामी ग्रह आहे, ज्यामुळे जी मंडळी सरकारी कामाच्या व्यवसायात म्हणजे ज्याचा व्यवसाय सरकारी क्षेत्राशी जोडलेला आहे, संबंधित आहे, त्यांना याचा लाभ सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये होताना दिसेल. विशेष करून जी मंडळी मेडिकल, शरीर सौष्ठव, स्पोर्ट्स अशा विषयामध्ये व्यवसाय आणि उद्योग करत आहेत त्यांच्यासाठी व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होतील आणि आर्थिक लाभ सुद्धा बऱ्यापैकी वाढताना दिसतील. बऱ्याच काळापासून पाहिलेलं घराचं स्वप्न या काळात पूर्ण व्हायला सुद्धा मदत होईल. 15 नोव्हेंबर पासून मार्गी होणारा पहिल्या घरातला शनी प्रथम स्थानातला जीवनातल्या बऱ्याच विवंचना दूर करायला, जीवनातला संघर्ष कमी करायला सुद्धा मदतगार ठरणार आहे. शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासातून मुक्त होण्याचे मार्ग प्रशस्त होताना दिसते. बुध ग्रह हा पंचम स्थानाचा स्वामी ग्रह असल्यामुळे व बुध ग्रहाचे संपूर्ण महिन्यासाठी केंद्रस्थानातून म्हणजे दशम स्थानातून गोचर भ्रमण विद्यार्थ्यांना विद्या अभ्यासातील परिपूर्ण यशासाठी अनुकूलता वाढवणारा राहणार आहे. कॅम्पस इंटरव्ह्यू, कॅम्पस प्लेसमेंटसाठी शुभ परिणाम मिळवून देणारा राहणार आहे हा बुध ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये. त्यामुळे अवश्य जोरकस तयारीने या प्लेसमेंटला सामोरे जा. नवीन नातेसंबंध जुळून यायला सुद्धा मदत होईल. आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह शुक्र हा 6 नोव्हेंबर नंतर लाभामध्ये येतो आहे.
शुक्र ग्रह आपल्या कार्यकर्तृत्वाला भाग्याची साथ मिळवून देणारा राहील. शुक्राचा संबंध असल्यामुळे आर्थिक लाभाचे योग आपल्या कार्याच्या माध्यमातून होताना दिसतील. जुनी अडकलेली आणि रखडलेली उधारी असेल, उसनवारी असेल, यांच्या वसुलीसाठी प्रयत्न केलेले निष्फळ नाही होणार. त्यामुळे अवश्य प्रयत्न वाढवा. स्त्री तत्वाकडून कामाच्या ठिकाणी लाभाची गणित अधिक यशस्वी होतील. तर ज्यांना भागीदारीत व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात निर्णय घ्यायला हरकत नाही. या महिन्यामध्ये अजून एक सुंदर ग्रहयोग तयार होते. अर्थात त्याचे शुभ आणि अशुभ दोन्ही परिणाम असणार आहेत. पहिल्यांदा शुभ परिणाम. शुक्र आणि गुरु या दोन ग्रहांच्या माध्यमातून 6 नोव्हेंबर नंतर शुक्र ग्रह गुरु ग्रहाच्या धनु राशीमध्ये आणि गुरु ग्रह आधीपासूनच चतुर्थ स्थानात शुक्राच्या वृषभ राशीमध्ये आहेच. आणि याला ज्योतिषशास्त्रामध्ये अन्योन्य योग म्हणतात. एकमेकांच्या घरात असलेले हे ग्रह बऱ्याच काळापासून रखडलेली जुन्या घराची विक्री संदर्भात जर प्रयत्न करताय तर ह्या विक्रीतून लाभ पडायला, आपल्या पदरात पडायला मदत होईल आणि विक्री व्हायला मदत होईल. तर मनासारखं चांगल्या किमतीत नवीन घर मिळण्याचा लाभ सुद्धा आपल्याला मिळेल. परंतु हाच गुरु शुक्राचा शुभ योग देऊ शकतो आपल्याला काहीसा अशुभ परिणाम सुद्धा, कारण हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून असणारे 6वे आणि 8वे आणि याला ज्योतिषशास्त्रामध्ये म्हणतात षडाष्टक योग, जो निर्माण करतो काहीसे अशुभ परिणाम. मग याचा व्यवहारात काय बरं अर्थ लावायचा? तर मंडळी, आपल्या प्रयत्नांनी झालेले आर्थिक लाभ योग्य मार्गदर्शन घेऊन अभ्यास करून जर योग्य ठिकाणी गुंतवले नाही तर मात्र आपलं होऊ शकतं प्रचंड नुकसान. तेव्हा मंडळी, अवश्य आपल्याला काळजी घ्यायची आहे. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका आणि आपल्या मेहनतीने, अक्कल हुशारीने कमावलेलं धन कुठेही गुंतवू नका. म्हणजेच मंडळी, लाभामध्ये लपलेल्या नुकसानीच्या क्षणांवरती ठेवा जाणीवपूर्वक लक्ष. असं असलं तरी बुध ग्रहाचे शुभ गोचर व रवी ग्रहाबरोबर होणारा बुध आदित्य योग, आपण जर ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवलं तर आपल्याला अवश्य लाभ मिळवून द्यायला मदत करेल. आपलं नुकसान होऊन देणार नाही. पण आपल्याला राहायचं आहे दक्ष आपल्या प्रत्येक आर्थिक व्यवहारामध्ये. हा बुध ग्रह आपल्या पंचम या शुभ स्थानाचा स्वामी ग्रह असल्यामुळे करिअरमध्ये चांगलं यश मिळवून द्यायला ठरणार आहे मदतगार. तर ज्यांना या महिन्यामध्ये संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा बुध रवीचा हा बुध आदित्य योग शुभ योग निर्माण करतो आहे संततीचा निर्णय घेण्यासाठी. तर आपल्या राशीच्या पालकांना सुद्धा आपल्या संततीच्या प्रगतीचा आणि उत्कर्षाचा आलेख सुखावून जाईल. आरोग्याच्या बाबतीमध्ये सर्दी, खोकला, कफ, फुफ्फुसाचं इन्फेक्शन सांभाळावं मात्र लागणार आहे. ज्यांना आधीपासूनच दम्याचा आजार आहे, फुफ्फुसाचा आजार आहे, त्यांनी मात्र विशेष काळजी घ्या या संपूर्ण महिन्यामध्ये. कुंडलीच्या 6व्या घरामध्ये मंगळ ग्रह कर्क या त्याच्या नीच राशीतून गोचर भ्रमण करत राहणार आहे. अशा वेळेला आपल्या गुप्त गोष्टी विरोधकांच्या हाती लागणार नाहीत याची मात्र प्रचंड काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच आपणही विरोधकांच्या हालचालीवरती नजर ठेवून राहा. व्यवहारातला बेसावधपणा आपलं नुकसान वाढवू शकतो, तेव्हा सांभाळा, बेसावधपणा टाळा. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास, आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास, आपल्या वास्तूला शास्त्राप्रमाणे घडवायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जातं यामधलं मार्गदर्शन याची माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन आपल्या घर बसल्या घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. थंबनेलवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटचा या महिन्यातला विचार करता आपल्या राशीला बँकिंग, फायनान्स, फार्मा, इंजिनिअरिंग, IT, केमिकल हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना बऱ्यापैकी लाभदायक असणार आहे. नवीन डीमॅट अकाउंट सुरू करायला सुद्धा हा महिना शुभ असणार आहे. तर मंडळी, ही होती या महिन्यातल्या महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची परिस्थिती, स्थिती आणि त्याचे परिणाम. मंडळी, मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्त्वाचं असतं. चंद्र 2.25 दिवसांनी आपली राशी बदलत असतो. एका घरातून, एका राशीतून याचं भ्रमण अत्यंत कमी दिवसासाठी असतं आणि म्हणूनच या संपूर्ण 30 ते 31 दिवसाच्या महिन्याभरात चंद्र ज्या वेळेला आपल्या राशीपासून म्हणजे 12 घरातून तो गोचर भ्रमण करत असतोच, पण ज्या वेळेला याचं चंद्राचं भ्रमण राशीपासून 6वं, 8वं आणि 12वं असतं त्यावेळेला या दिवसामध्ये आपल्याला घ्यावी लागते प्रचंड काळजी, विशेष करून आपल्या आरोग्याची, आपण करत असलेल्या व्यवहाराची आणि कार्याची सुद्धा. या महिन्यातला चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला 6वं, 8वं, 12वं असणार आहे. अनुक्रमे 8, 9, 20, 21, 22, 25, 26, 27
या तारखांना. त्यामुळे या दिवशी काही व्यवहार करताय अवश्य करा, परंतु प्रचंड सावधानता ठेवा, मानसिक शांतता ढळून देऊ नका आणि आरोग्य सांभाळा. चंद्राचं शुभभ्रमण या महिन्यामध्ये असणार आहे ते म्हणजे 1 ते 7, 10 ते 19, 23, 24 आणि 28 ते 30 या तारखांना. त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असेल, काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील, गाठीभेटी करायच्या असतील, सिग्नेचर्स करायचे असतील, काही महत्त्वाच्या कागदपत्रांवरती तर या तारखांचा वापर करू शकता. शुभ परिणाम वाढवण्यासाठी मंगळ ग्रहाची उपासना मात्र या महिन्यात संपूर्ण वाढवायची आहे. ओम भौमाय नमः या मंत्राचा पाठ 1 माळ अवश्य करा. त्याचप्रमाणे हनुमान चालिसा, भीमरूपी मारुती स्तोत्र याचं पठण मात्र निश्चितपणे सुरूच ठेवा. तर मंडळी, ही होती शनी ग्रहाच्या कुंभ राशीची नोव्हेंबर महिन्यातली माहिती. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केले त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या मगाशी सांगितलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. पुस्तक भारतात कुठेही असाल पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, सरस्वती यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी याची सुद्धा माहिती आपण व्हॉट्सअप करून आधी घ्यावी आणि नंतरच आपली ऑर्डर बुक करावी. मंडळी, आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्याकरता रोज वास्तूला अग्नी प्रदर्शन करणं फार सुंदर समजलं जातं आणि त्यासाठीच आपण घेऊन आलेलो आहे हे पितळेचं धूप दीप पात्र. यामध्ये तांब्याच्या ह्या 2 वाट्या बसवलेल्या आहेत. एकामध्ये आपण कापूर, त्यामध्ये एक लवंग, तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाची एक सुंदर अशी कापसाची वात, असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून आपल्या देवतेला म्हणजे देव्हाऱ्यामध्ये ओवाळावं. घंटानाद करत प्रदक्षिणा मार्गाने संपूर्ण वास्तूमध्ये हा अग्नी दर्शन करून घ्यावा, म्हणजे दाखवावा, ओवाळावा. आणि त्याचबरोबर एखादा सुंदर मंत्रपाठ सुरू ठेवावा, जसं की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर मंडळी, या धूपदीप पात्राची आपल्यालाही ऑर्डर करायची असेल तर माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊ शकता. भारतात कुठेही असाल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाठवण्याची व्यवस्था केली जाते. तर मंडळी, असा हा नोव्हेंबर महिना कुंभ राशीसाठी कसा राहणार आहे याची आपण घेतली माहिती. थोडा व्हिडिओ उशिरा आलेला आहे, त्याबद्दल अति मनापासून क्षमस्व. पुढच्या भागामध्ये शेवटचा व्हिडिओ पाहायला विसरू नका, तो म्हणजे मीन राशीचा नोव्हेंबर महिना कसा असणार आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा काही महत्त्वाचे व्हिडिओ मध्ये मध्ये प्रकाशित करत असतोच आपण, ते सुद्धा पाहायला विसरू नका. खाली डिस्क्रिप्शनमध्ये महत्त्वाचे व्हिडिओ दिलेले आहेत, ते सुद्धा आपल्या उपयोगी पडतीलच. लग्नाविषयीचे, करिअर विषयीचे ते व्हिडिओ आहेत, अवश्य पाहायला विसरू नका. कळावी लोभ असावा. धन्यवाद.